बदलापूर अत्याचार प्रकरणी हायकोर्टात सुनावणी पार पडली आणि यावेळी फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळलेला आहे। उदय कोतवाल आणि तुषार आपटे या दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय। तर पोलिसांच्या तपासावर हायकोर्टाने प्रश्नचिन्हही उपस्थित केलेत। पोलिसांना ट्रस्टींना शोधणं अवघड जात आहे का असा सवाल कोर्टाने केलाय। तर याच प्रकरणातील पुढील सुनावणी 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे। तर कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण बघूयात। बदलापूर अत्याचार प्रकरणी पोलिसांच्या तपासावरती हायकोर्टाने सवाल केलाय। शाळेतील ट्रस्टींच्या अटकपूर्व जामिनावरच्या सुनावणीवेळी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। पोलिसांना ट्रस्टींना शोधण्यासाठी अवघड जात आहे का असा सवाल हायकोर्टाने केलाय। ट्रस्टींना अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी पोलीस वाट पाहत आहेत का असा सवालही करण्यात आलाय। पोलिसांनी लवकरात लवकर ट्रस्टींना शोधून काढावं असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले। बदलापूर प्रकरणी पुढील सुनावणी आता 23 ऑक्टोबरला पार पडणार आहे।